तर मंडळी, आज जामसंडे येथील प्रसिद्ध दिरबादेवी मंदिर आणि जवळच असलेल्या विजयदुर्ग या दोन्हीला भेट देण्याचा योग साधून आला. विजयदुर्गच्या संदर्भात माहिती सांगायची म्हटली तर महाराष्ट्रातील कोकण किनाऱ्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाघोटन खाडीच्या मुखाशी सुमारे 30 मीटर उंच खडकावर वसलेला विजयदुर्ग हा एक भव्य जलदुर्ग आहे. 12व्या शतकात शिलार घराण्यातील राजा भोज द्वितीय यांनी या किल्ल्याची उभारणी केली असे मानले जाते. त्यानंतर हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात गेला. 1664 रोजी शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. शिवाजी महाराजांनी त्यात पदरी तट, भव्य बुरुज आणि अनेक इतर वास्तू बांधल्या आणि त्याचे नाव विजयदुर्ग असे ठेवले. इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्धीवर वचक ठेवण्यासाठी महाराजांनी विजयदुर्गाची आरमारी ठाणे म्हणून निवड केली. किल्ल्याला असलेल्या तिहेरी तटबंदीमुळे विजयदुर्ग किल्ला अभेद्य बनला होता. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्या वेळी कान्होजी आंग्र्यांनी विजयदुर्ग हे आपले प्रमुख ठाणे उभारून सरखेल हा किताब मिळवला आणि पश्चिम किनाऱ्यावर मराठा साम्राज्याचे वर्चस्व राखले. पुढे त्यांचा मुलगा तुळोजी आंग्रे पेशवाईला न जुमानता इंग्रजांच्या विरोधात उभा राहिला, तेव्हा पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने हा किल्ला जिंकून घेतला. शेवटी पेशवाईच्या अस्तानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. विजयदुर्ग या जलदुर्गाची वास्तुकला आणि इतर वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. सुमारे 17 एकर परिसरात हा किल्ला पसरलेला आहे. या किल्ल्याची तिहेरी तटबंदी असून किल्ल्याच्या भिंतीस थेट समुद्रात घुसलेल्या आहेत. याशिवाय एक गुप्त सागरी बोगदा ही याचे खास वैशिष्ट्य मानला जातो. या किल्ल्यावर जलाशय, धान्य कोठारे, दारुगोळा साठवणीची जागा असल्यामुळे दीर्घकालीन लढाया शक्य होत असत. उंच बुरुजावरून अरबी समुद्राचे विहंगम दृश्य इथून पाहायला मिळते. विजयदुर्गाला भेट दिल्यावर मराठ्यांच्या सामर्थ्यशाली इतिहासाची आणि समुद्रावरील वर्चस्वाची जाणीव होते. त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी विजयदुर्ग किल्ला नक्कीच पाहायला पाहिजे.